वाजेपर्यंत मैदान रिकामं करण्याचे आदेश आता कोर्टानं दिलेले आहेत। नेमक्या काय भावना आहेत आंदोलकांच्या आणि काय परिस्थिती आहे सध्याची? सध्या सुरुवातीला मी इथली जी परिस्थिती ही दाखवतो, इथली जी लोक आहेत ते या ठिकाणी दाखवतो। आझाद मैदानाचं दृश्य आता आपण पाहतो की इथे मोठ्या प्रमाणावरती आंदोलक आपल्याला पाहायला मिळतात आणि हे जे मैदान आहे ते पूर्णपणे या ठिकाणी नागरिकांनी आंदोलकांनी भरलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आपण त्यांच्याशी देखील संवाद साधण्याचा प्रयत्न करूया। कोर्ट म्हटलं की 3 वाजेपर्यंत ग्राउंड रिकामं करा। आम्ही 1 इंच इथून हटणार नाहीत जोपर्यंत आमचे दादा इथे बसलेले जोपर्यंत इथे आमचे दादा बसलेले आहेत मनोज दादा तोपर्यंत आम्ही इथून 1 सेकंडही हलणार नाहीत आणि 3 वाजो 5 वाजो का किती दिवस लागो जोपर्यंत आमचे दादा इथे तोपर्यंत मराठा मुंबई मधून हटणार नाही। हे सरकारला आम्ही सांगाल काय प्रतिक्रिया? किती ऊन पाऊस असला तरी आम्ही 3 वाजेपर्यंत कोर्टाने सांगितलंय की मैदान रिकामं तरी हटणार नाही। आम्ही 3 वाजू या 6 वाजू आम्हाला आरक्षण भेटलं तरच आम्ही इथनं हटू, नाही तर ऊन असू अगर ऊन असू या पाऊस असू आमचा आम्हाला गोळ्या घातल्या तरी आम्ही हटणार नाही। आम्हाला आरक्षण द्या, आम्ही आमच्या गावी जातो। गोरगरीब मराठ्याचे समाज इकडे यायला लागलाय मुंबईकडे, जास्त समाज मुंबईकडे यायला लागलाय उलटा। आता पेटला मारून तुम्ही किती सिक्युरिटी वाढवा, SRP बोलवा, CRP बोलवा, काही बोलवा, आम्ही इथून जाणार नाही, जाणार नाही जोपर्यंत मराठा आरक्षण भेटत नाही। शासन जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत एकच बांधव आझाद मैदान सोडणार नाही आणि मुंबई सोडणार नाही। कोर्ट म्हणतंय सोडा म्हणून कोर्टाचा आदेश आम्ही अंमलबजावणी कोर्टाच्या आदेशाची बिलकुल करू, शांततेत करू, आम्ही सगळं शांततेत करू, पण आरक्षण दिल्याशिवाय आम्ही जाणार नाही। आज लोक जास्त धाराशिव जिल्ह्यातून 10,000 गाड्या आता आहे का आम्हाला सोडतो। कोर्टानं आम्हाला जशी कोर्टानं 3 वाजेपर्यंत आम्हाला ग्राउंड खाली करायचे सांगितलेलं आहे, मग कोर्टानं आम्हाला सरळ आम्हाला GR काढावा, आम्हाला आरक्षण द्यावं। गोर गरीब मराठ्याचे लेकरं इथं आलेले आहेत, शेतकऱ्याचे लेकरं इथं आलेले आहेत, आम्हाला काही कामं नाहीत का? शेतामध्ये कामं आहे सगळे। आता आमच्या शिक्षणामध्ये आमच्या लेकराचा प्रश्न आहे, त्याच्यामुळे आम्हाला आरक्षण पाहिजे आणि जोपर्यंत आमचे आरक्षण देत नाही न्यायदेवतेनं आम्हाला सांगितलेले ते बरोबर आहे। माझं इथं आमच्या मराठ्याचा देव जरांगे पाटील इथं आमचे बसलेले आहेत, त्याच्यासाठी मराठ्याच्या लेकरासाठी आम्ही इथून 1 इंचही हटणार नाहीत। एवढं मात्र आम्ही तुम्हाला क्लिअर सांगायलो। कोर्टाला शासनाला आधी किती महिने झाले टाइम देऊन मग शासनाने का निर्णय नाही घेतला? आता लढा तीव्र झाल्यानंतर तुम्हाला जाग आली का? आज 3 महिने झाले, 3 तास 3 वाजेपर्यंत टायमिंग दिला तुम्ही, याच्या आधी आम्ही तुम्हाला किती टायमिंग दिला? आमचे देवता आमचे मनोजदादा जरांगे पाटील मरणाच्या दारात उभे असताना जर कोर्ट आम्हाला असा आदेश देत असेल तर कोर्टाचा सुद्धा विचार करायला पाहिजे। तुम्हाला जर व्यवस्था जर किचकट वाटत असेल तर तुम्हाला याच्या आधी 13 महिने अनलिमिटेड टाइम दिलेला आहे। याच्या आधी 6 महिन्याखाली दादांनी तारीख डिक्लेअर केलेली आहे, 28 ऑगस्ट 29 ऑगस्ट आम्ही मुंबईमध्ये येणार, तरी पण तुमची जाग जात नाही म्हणल्यानंतर तुम्हाला काय बोलायला पाहिजे? काय दादा काय सांगतो, काय प्रतिक्रिया आहे? बोला। 3 वाजेपर्यंत कोर्टाने सांगितलं की ग्राउंड रिकामं करा। आम्ही खाली करणार नाही, आम्ही खाली माघारी जाणार नाही। दादाने आदेश दिला, दादांच्या आदेशाला मानू, पण कोर्टाला आम्ही मानणार नाही। आम्ही कोर्टाला खूप टाइम दिलेला आहे। आमचा लढा म्हणजे तळतळीचा लढा, आम्हाला कुणा ताटातली भाकर नकोय, आमचा हक्काचा आहे तेच द्या। पाहिलं तर आता ही ग्राउंडवरची स्थिती आहे, मोठ्या प्रमाणावरती गर्दी आपल्याला पाहायला मिळते आहे आणि घोषणाबाजी देखील केली जाते। आम्ही हटणार नाही अशा प्रकारच्या त्यांनी म्हटलंय, कारण की सरकारला 13 महिने वेळ दिला, सरकारने त्यात काहीही केलं नाही आणि त्यानंतरच्या कोर्टाच्या प्रतिक्रियानंतर म्हणजे कोर्टाच्या निर्णयानंतर सामान्य